नमस्कार मित्रांनो, आज आपण इतिहासातील एक प्रेरणादायी पान उलगडणार आहोत. क्रांतीची ज्वाला हृदयात घेऊन चालणारे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि त्यांचा पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमधील वास्तव्यासंबंधी एक खास प्रवास. 1902 ते 1905 या काळात सावरकर पुण्यात शिक्षणासाठी आले होते. याच काळात त्यांनी कॉलेजच्या वसतिगृहातील ब्लॉक नंबर 1, खोली नंबर 17 मध्ये वास्तव्य केले. त्या छोट्याशा खोलीतूनच पुढे भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा विचार आकार घेत होता. साधी खोली, एक लोखंडी किंवा लाकडी बेड, अभ्यासासाठी एक टेबल आणि खुर्ची, काही पुस्तके आणि वही, पण त्या खोलीत होते विचारांचे वादळ. आजही त्या खोलीत सावरकरांनी वापरलेले काही साहित्य जतन करून ठेवले आहे. त्यांचा साधा पलंग, अभ्यासाची खुर्ची, लेखनासाठी वापरलेले टेबल, हे सर्व पाहताना अंगावर रोमांच उभे राहतात. पुण्यातील वास्तव्यात सावरकरांनी अनेक क्रांतिकारी विचार मांडले. त्यांनी देशभक्तीपर कविता आणि लेख लिहायला सुरुवात केली. याच काळात त्यांनी अभिनव भारत या गुप्त क्रांतिकारी संघटनेची स्थापना केली. तसेच इटलीच्या क्रांतिकारकावर आधारित जुसेप मॅझिनी यांचे चरित्र मराठीत अनुवादित केले. त्यांचे लेखन केवळ साहित्य नव्हते, तर ते होते क्रांतीचे शस्त्र. ब्लॉक नंबर 1, रूम नंबर 17 ही फक्त एक खोली नव्हती, तर ती होती क्रांतीची प्रयोगशाळा. इथूनच तरुण सावरकरांनी स्वातंत्र्याची शपथ घेतली. इथूनच त्यांच्या विचारांना धार आली. आजही अनेक विद्यार्थी आणि पर्यटक ही खोली पाहण्यासाठी येतात आणि त्या वातावरणात इतिहासाचा स्पर्श अनुभवतात. मित्रांनो, एक साधी खोली, साधे साहित्य, पण महान ध्येय असेल तर त्यातून इतिहास घडतो. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या या पुण्यातील वास्तव्यातून आपण काय शिकतो? स्वप्न मोठं असलं तर सुरुवात कुठूनही होऊ शकते. जर तुम्हाला हा इतिहासाचा प्रवास आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद.